नमस्कार, माझं नाव रवी हिरासिंग राजपूत, मुक्काम पोस्ट पाल, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी शेळीपालन व्यवसाय हा 2011 पासून सुरुवात केली। मी 2011 मध्ये एक शेळी घेतली होती। एका शेळीपासून मी शेळ्या वाढवत 2015 पर्यंत माझ्याजवळ 25 शेळ्या झाल्या होत्या। त्यातली मी बोकड विक्री करून त्याच शेळ्यापासून मी शेळ्या तयार केल्या होत्या। माझ्याकडं बोरच्या शेळ्या ह्या 15 शेळ्या आहे। या 15 शेळ्यामध्ये 2 वर्षामध्ये 3 वेत होतात। सरासरी एक शेळी 2 पिल्लं देते। या 2 पिल्लामध्ये जवळ एका शेळीचं वार्षिक उत्पन्न मला एक साधारण 50,000 रुपये मिळते। म्हणजे वार्षिक जवळपास 4 ते 5 लाख रुपयाचा निव्वळ नफा असतो। आणि यांचं व्यवस्थापन आहे, सकाळची साफसफाई झाली की त्यांना सकाळचा खुराक देणे, खुराक झाला की त्यांना सुका चारा, दुपारी हिरवा चारा आणि संध्याकाळचा परत हिरवा चारा, असे हे चाऱ्यामध्ये आमचं हे व्यवस्थापन आहे। शेळ्यांच्या जातीविषयी माहिती घेतली। मी राजस्थानची शिरोई, सोजत, कोटा, पंजाबची बिटल या जातीवर अभ्यास करून मी 2015 पासून ते 2018 ते 19 पर्यंत माझ्याकडं शिरोई, सोजत, कोटा, बिटल या जाती होत्या। नंतर मी थोडासा त्याच्यावर अभ्यास करून आफ्रिकन बोर जी जात आहे तिच्यावर अभ्यास केला आणि ती 2019 पासून मी आत्तापर्यंत मी त्या शेळीपालनावर संगोपन करतो। आता माझ्याकडं या शेळ्यांसाठी माझ्याकडे जवळ 30 ते 35 गुंठ्यामध्ये 8 ते 9 प्रकारचा मी शेळ्यांसाठी हिरवा चाऱ्याची लागवड केली आहे। त्याच्यामध्ये शौरी, सुबाबळ, तुती, नेपेरमध्ये 4 प्रकारचा चारा आहे। मेथी घाशी सीझनमध्ये आम्ही तूर भूस, हरभरा भूस, सोयाबीन भूस हे पण भरतो आणि त्याच्यात आम्ही मक्काच्या चाऱ्याचा मुरघास पण करून ठेवतो। आणि माझ्या शेळीपालनाची सुरुवात जी 2011 पासून ते आतापर्यंत जवळपास 14 वर्ष झाले मला शेळीपालन चालू करून। त्यात मला या शेळ्यांमध्ये बोरच्या शेळ्यांमध्ये खूप चांगलं उत्पन्न मिळतं। एका शेळीपासून जवळपास मला वार्षिक उत्पन्न हे 40 ते 50 हजारापर्यंत मिळते।